जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल। आपल्यासोबत आहेत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ। रामकृष्ण हरी, आपलं आणि विठ्ठलाचं नेमकं नातं कसं आहे? कारण ह्या राजकीय प्रवासामध्ये विठ्ठल कसा जपला जातोय? विठ्ठलाशी असणारं नातं हे जो श्वास आहे, वारा हवा आणि श्वासचं जे नातं असतं तर तेच नातं आहे आणि ते या अर्थाने आहे, हा काही शब्द नाही आहे किंवा हा खेळ नाही आहे की विठ्ठलाच्या जवळ जात असताना एक समतेचा, सामाजिक न्यायाचा, एक बंधुत्वाचा जो आभास आहे, नुसता आभासच नव्हे तर तो एक ध्यास आहे, तो ध्यास हा विठ्ठलामध्ये कुठेतरी हा समावलेला आहे। आणि वारकरी संप्रदायाची जी क्रांती आहे ती क्रांती माझ्यासाठी राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत स्वरूपाची ही फार महत्वाची आहे। कारण हा पहिला असा संप्रदाय झाला की याच्यातून बहुजन संतही समोर आली, नाहीतर बहुजनांनी वाचायचं नाही, बहुजनांनी शास्त्र ऐकायचं नाही, बहुजनांनी शाळेत जायचं नाही, असे नियम असताना एक जी झालेली क्रांती आहे आणि त्या क्रांतीतून एक विठ्ठलाला पुढे जे ठेवलं गेलं ते आज मला असं वाटतं की आज आपण भारतीय नागरिक म्हणून संविधानाला जसे समोर ठेवत आहोत तसं त्यावेळेस विठ्ठलाला ठेवलं गेलं। त्यामध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम आणि यासोबतच एक मोठी संतांची जी मांडी आळी होती, या मांडी आळींनी जे शहाणपण, जे शिक्षण, जे सामाजिक शिक्षण आपल्याला दिलंय, जे नीतिमूल्यांचं जे शिक्षण दिलंय, जे आध्यात्मिक शिक्षण दिलंय, हा आपला असणारा वारसा आहे, वसा आहे आणि हाच असणारा आपला धर्म आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पंढरीला वारकरी चाललेले आहेत, तुमच्या बाजूला विठ्ठलाची मूर्ती आहे, अगदी साजेशी सजवलेली, आणि तो पांडुरंग उभा राहिलेला आहे। जर पाहिलं तर तुमच्या घरामध्ये केव्हापासून ही वारी सुरू झाली आणि खऱ्या अर्थाने तुमचं वारीत मन कधीपासून रमत गेलं? माझे वडील आमच्या तालुक्यातले हे पहिले ग्रॅज्युएट होते आणि ते अमरावतीला शिकत असल्यामुळे गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या तत्वज्ञानांचा आणि या दोन संतांचा हा अधिक पगडा आणि प्रभाव हा माझ्या परिवारात राहिला आहे। मात्र माझे आजोबा जे आहेत हे वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने, कारण ती त्यावेळेची जी सगळी पिढी होती, यांना जो आध्यात्मिक आणि सामाजिक जो आधार होता हा सगळा या संतांचा होता आणि त्या संत परंपरेला पायी होण्याचा प्रयत्न हा माझ्या आजोबांच्या माध्यमातून झाला आणि मला या दोन्ही जे विचार आहेत या विचारांच्या अनुषंगानं हा वारसा पुढे घेऊन जाण्याचं एक मला भाग्य लाभलं। त्यामुळे हा गेल्या 2 पिढीपासूनचा हा एकंदरीत असणारा ऋणानुबंध आहे असं म्हटल्यास संयुक्तिक ठरेल। तुम्ही तुमच्या राजकीय जीवनामध्ये वावरत असताना ही विचारधारा कशी जपता? मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचा डीएनए आणि भारताचा डीएनए एक आहे आणि माझ्या पक्षाची जी तत्वप्रणाली आहे, नवे तर भारताच्या एकंदरीत जो गाभा आहे त्यातले मूल्य ही बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे आणि हा सर्व जो एकंदरीत जो ध्यास आहे, जो येणे वागेज्ञे तोषावे हे पसायदानातलं जे वाक्य आहे, शब्द आहे, जो आहे तो बोलणाऱ्याचं बोलणं आणि ऐकणाऱ्याचं ऐकणं एक व्हावं, त्याला वागेज्ञे तोषावे हा शब्द बहुधा वापरला गेलाय आणि माझ्या बाबतीत हा राजकीय आणि एकंदरीत विठ्ठल हा त्या अर्थाने माझ्यासाठी वागेज्ञाचा विषय आहे। वारकऱ्यांची पावलं हे विठ्ठलाच्या दिशेने पडत आहेत, तर तुम्ही एखादा अभंग या वारकऱ्यांसाठी पुढारीच्या माध्यमातून? मी एवढंच सांगेल की हा सर्व जो खटाटोप चाललाय हा निश्चित या सर्व संतांच्या स्वप्नातील जो समाज आहे तो निर्मित करण्याच्या अनुषंगानं एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे। तेव्हा संत चोखोबाचा एक अभंग आहे, उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुलिलासी वरलिया रंगा, नदी नाले डोंगा परी जल नवे डोंगा, काय भुलिलासी वरलिया रंगा, कमान डोंगा परी तीर नवे डोंगा, काय भुलिलासी वरलिया रंगा, चोखा डोंगा परी चोखा भाव नवे डोंगा, काय भुलिलासी वरलिया रंगा। एवढंच या निमित्ताने अभंगाचं स्मरण करून मी माझ्या वाटचालीकडे एक स्थितप्रज्ञा नात्यानं चालत राहण्याचा एक संकल्प या निमित्ताने घेत आहे आणि दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाहो प्राणी जात, ही प्रार्थना या निमित्ताने करतो। कॅमेरामॅन प्रकाश सह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।